श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, माझ्या आशीर्वादामुळे तुझे जीवन घडत आहे. जर तू चमत्कारांना आकर्षित करण्यासाठी या संदेशापर्यंत आला आहेस तर नक्कीच तुझ्या मनीची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तू या संदेशातून प्राप्त करशील. आपल्या देवावर आणि देवाच्या शक्तीवर विश्वास ठेव. या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुला मदत करायला आली आहे हे विसरून जाऊ नकोस. जेव्हा दिव्य शक्ती तुम्हाला मदत करायला येते तेव्हा खूप काही चमत्कार, खूप काही संकेतही तुम्हाला प्राप्त होऊ लागतात. जर तुम्ही स्वामींचे, गुरुदत्ताचे नामस्मरण करत असाल, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ या जपाचे महत्त्व जाणत असाल तर तुम्ही अत्यंत भाग्यशाली बाळ आहात. स्वामी कृपेने तुम्ही हा संदेश ऐकत आहात. दत्तगुरू आज तुमच्या पुढे येऊन तुम्हाला आशीर्वादित करत आहे. देवाचे नाम हे पवित्र आणि सर्वशक्तिमान आहे. देवाच्या नामात इतकी अफाट शक्ती आहे की ती नकारात्मक ऊर्जाही दूर जाऊ शकते. जर तुम्ही निरंतर भगवंताचे नाम घेतले तर तुमच्यावर ती कृपादृष्टी होईल. तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील आणि तुम्हाला त्या सर्व काही नकारात्मकतेतून बाहेर काढण्याचे मार्गही दाखवले जातील. तेव्हा आपल्या देवावर आणि आपल्या देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्यासाठी चांगलेच घडणार आहे यावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला तेच मार्ग दाखवतील ज्यावर तुम्हाला अधिक सफलता, अधिक आनंदाची प्राप्ती होईल. देव म्हणतात, बाळा, मी तुला इतका सक्षम बनवलं आहे की काही ठिकाणी तू आपल्या जीवनातील, आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी निर्णय घेण्याजोगता आहेस, कारण मी तुला ती शक्ती प्रदान केली आहे. जर तुम्ही त्या इच्छा करता तर त्यासाठी अधिक प्रयत्न करणेही तितकेच आवश्यक आहे. ज्या दिशेने तुम्ही प्रयत्न करत पुढे जाल तेव्हा मोठे यशही प्राप्त होईल. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला जो कोणता जयघोष देवांचा आवडत असेल तो नक्की कमेंट्स बॉक्समध्ये करायला विसरू नका. देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला त्या स्थानी नेओत ज्या ठिकाणी, त्या स्थानी तुम्हाला पोहोचायचे आहे. जे तुम्ही ध्येय निश्चित केले आहे त्यासाठी देवाची मदत तुम्हाला निरंतर राहो. तुमच्या आशा, अपेक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख, समाधान, आरोग्याची प्राप्ती हो. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा हा संदेश तुझ्यासाठी मी पाठवला आहे कारण तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्याची माझी इच्छा आहे. तू जे काही ध्यान, जप, चांगले कर्म करत आहेस त्याचेच फळ मानून येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज हो. कारण माझी नजर तुझ्या प्रत्येक कर्मावर आहे. तू जेव्हा चांगले कर्म करतोस, जेव्हा तू चांगल्या इच्छा करतोस तेव्हा मी त्यांना पूर्ण करणारे आशीर्वादही तुझ्या दिशेने पाठवतो. तू जे काही चांगले संकल्प करतोस तेही पूर्ण करणारे आशीर्वाद माझ्याचकडून येतात. जेव्हा तुम्ही प्रगतीसाठी काही मागता तेव्हा ती प्रगतीही मीच तुमच्या दिशेने पाठवतो. जेव्हा कधी तुम्ही मनोभावे आर्ततेने हाक मारून आरोग्यासाठी प्रार्थना करू लागता की उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे, तुमच्या समस्या, चिंता, त्रास, क्लेश, दुःख हरण व्हावे, तेव्हा जी काही प्रार्थना करता ती देवाकडून स्वीकार करण्यात येते आणि तुमच्या दिशेने आशीर्वाद, चमत्कार, ते दिव्य तुमच्या दिशेने पाठवले जाते. कधीकधी भेटवस्तूही तुमच्या आनंदासाठी देव तुमच्या दिशेने पाठवत असतात. ते स्वीकार करताना तुमचे मन आनंदी व्हावे, तुम्ही आनंदी व्हावे आणि या जगात, या सृष्टीत तुम्ही आनंद आणि चैतन्यमय वातावरण निर्माण करावे अशी देवाची इच्छा आहे. जर तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करत असाल तर देव तुमच्यावर अधिक प्रसन्न होईल.
देव म्हणतात, मी जितका आनंद तुझ्या दिशेने पाठवत आहे तितकाच आनंद तूही या जगाला द्यावा, या तुझ्या जवळीक साधणाऱ्या लोकांना द्यावा. तीच माझी इच्छा आहे. बाळा, कधीही घाबरून जाऊ नकोस. मी प्रत्येक क्षणाला तुझी साथ देत आहे. तुझ्याकडे माझे आशीर्वाद येत आहेत. चमत्कार घडणार आहेत. चिंता, क्लेश, दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील ते सर्व काही जे तुम्हाला त्रासदायक वाटत आहे ते कमी कमी प्रमाणात होऊन एक दिवस नष्ट होऊन जाईल. कारण देवाची तशी इच्छा आहे की तुझ्या भाग्यात ते चमत्कार, ते आशीर्वाद यावे. तुला त्यासाठी तयार केल्या जात आहे. तुम्ही म्हणत असाल की मला न संघर्ष करता सर्व काही प्राप्त व्हावे, तर ते चुकीचे ठरेल. जेव्हा तुम्ही प्रयत्न करण्यासाठी काही संघर्ष करून पुढे जाता तर तुमच्या दिशेने येणारे आशीर्वाद हे सर्वोत्तम असतात. तुम्ही काळजी करू नका, कारण हे संघर्ष तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा, तुम्हाला एक मोठी प्रगती देण्यासाठी आलेले संघर्ष आहेत. तुम्ही हे संघर्ष पार करावे त्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. ते धैर्य, ते साहस, ते बल तुमच्यात निर्माण करून देव तुम्हाला ती लढण्याची शक्तीही देत आहेत. मग घाबरू नका, पुढे पाऊल टाका, कारण प्रत्येक पावलासोबत तुमचा देव तुमच्या सोबत असेल. विश्वासाने पुढे चालत राहा. तुमचे ध्येय निश्चित करा आणि पुढे पाऊल टाकताना देवाचे मनोभावे स्मरण करा. देव तुमच्या प्रत्येक पावलाबरोबर तुमच्या सोबत असतील. तुम्ही कुठेही घाबरून जाऊ नये. तुमची कोणीही फसवणूक करू नये. तुम्हाला ते आरोग्य, ते आनंदाचे क्षण प्राप्त व्हावे यासाठी देव तुम्हाला मदत करत आहेत. देव तुमची काळजी घेत आहेत. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करायला विसरू नका. देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. स्वामी माऊली दत्तगुरू हे अफाट शक्तींनी युक्त शक्ती आहे. दैवी शक्ती जितकी प्रभावी आहे तितकीच वाईट शक्तीवर भारी पडणारी आहे. तेव्हा जेव्हा कधी तुम्हाला काही त्रास होत असतील, मग ते तुमच्या आरोग्याचे असोत किंवा काही शत्रूंचे असोत किंवा अन्य नैराश्य किंवा नकारात्मक गोष्टींचे असो, त्यासाठी देवांना प्रार्थना करा की या चुकीच्या गोष्टी, या नकारात्मक गोष्टी तुमच्यापासून लांब राहाव्या. यासाठी देवाला वारंवार प्रार्थना करा, कारण देव केलेली प्रार्थना ऐकतात. तुमच्या दिशेने ते शुभ येऊ लागेल आणि सर्व काही दुरीत निघून जाईल. देवाचे नामस्मरण केल्याने देवाच्या तुम्ही अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल. दैवी शक्ती तुम्हाला मदत करत आहे याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. तुमच्या कार्यातल्या अडचणी दूर होऊ लागतील. तुमच्या समस्या नष्ट होऊ लागतील. स्वामी देवांचा, दत्तगुरूचा, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र आहेत. या दोन्हीतली शक्ती तुम्ही प्राप्त करावी, आपली ऊर्जा वाढवावी, ती सकारात्मक करावी यासाठी हे मंत्र आहेत. जेव्हा दैवी शक्ती कार्य करते तेव्हा मोठमोठाल्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागतात. भय, भीती आणि खूप काही संघर्षही करावे लागत नाही. अगदी सहजरित्या तुमचे ते कार्य पूर्ण होण्यास तुम्हाला मदत मिळते, ती देवांकडून, प्रभूकडून. तेव्हा देवांना, गुरुदत्तांना प्रार्थना करा, नामस्मरण करा. आता ही वेळ गेलेली नाही. तुम्ही जर मनोभावे श्रद्धायुक्त अंतःकरणाने नामस्मरण केले तर तुम्ही इच्छित प्राप्त कराल. सर्व काही शुभ घडेल. तुमच्याकडे आनंदी आनंद येईल, भरभराट होईल. सुख, समाधान, आरोग्य तुमच्या घरात नांदेल. तुमची परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही तेही प्राप्त कराल जे तुम्हाला आज अशक्य वाटत आहे. पण देवाच्या आशीर्वादाने सर्व काही शक्य होण्याची स्थिती निर्माण होते. म्हणून देवाचे स्मरण करायला विसरू नका. नामस्मरण आणि देवाचे ध्यान केल्याने तुम्ही तेही प्राप्त कराल जे तुम्हाला आज अशक्य वाटत आहे. देव ते सर्व काही शक्य करून देतील. देवाची शक्ती अफाट आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर दत्तगुरूंवर, स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच
या संदेशाला लाईक करा. माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामींचा नामघोष, गुरुदत्तांचा नामघोष, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त करायला कमेंट्समध्ये विसरू नका. सर्व काही तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि तुम्हाला सुख, आनंद, प्रगती आणि आरोग्याची प्राप्ती हो, हीच श्री स्वामी माऊली चरणी, श्री गुरुदत्त माऊलींच्या चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 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 श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.